जय भारत जय संविधान. मी ॲडव्होकेट प्रकाश विजय कदम. मित्रांनो, 23 मार्च 1931 भारताच्या इतिहासातील काळा दिवस. या दिवशी इंग्रजांनी सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांना या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने फाशी दिली. आणि त्या दिवशी हे तीन वीर देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं. आणि आज तो दिवस 23 मार्च 2025. या दिवशी त्या क्रांतिकारी तीन वीरांना माझा सलाम, त्यांना शतशः नमन. परंतु मित्रांनो, त्या तीन राष्ट्रवीरांना, त्यांच्या विचारांना या ठिकाणी ब्रिटिश संपवू शकले नाही, परंतु भारतीय जनता पार्टीने संपवलं. आता कसं संपवलं ते आपण बघूया. भगतसिंग जाता जाता असं म्हणतात की ब्रिटिश भले ही मुझे फांसी दे दे, मुझे मार दे, परंतु मेरे विचार आने वाले अनेक पीढ़ियों के हृदय में होंगे, उनके मन में होंगे. पण आज भारतीय जनता पार्टी पब्लिक सिक्युरिटी सारखं बिल आणून या ठिकाणी भगतसिंगचा अपमान करतायत. हे पब्लिक सिक्युरिटी बिल जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आणलं, त्या पब्लिक सिक्युरिटी बिलला 1929 साली भगतसिंग यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकून त्याचा विरोध दर्शवला होता. ते आहे पब्लिक सिक्युरिटी बिल. ज्या अडाणी अंबानीला भारतीय जनता पार्टी आता मोठं करते आहे, त्या अडाणी अंबानीबद्दल भगतसिंगचं त्यावेळीचं म्हणणं होतं की गरिबांच्या रक्तावरती जगणाऱ्या वृत्तीला, लोकांना समूळ नष्ट केलं पाहिजे, असं त्या ठिकाणी भगतसिंगचं म्हणणं होतं. परंतु आज काय होतंय? आज भारतीय जनता पार्टी अडाणी आणि अंबानी या मोठ्या मोठ्या उद्योगपतींना या ठिकाणी सत्तेवरून त्यांना मोठं करतायत. आज ज्या पद्धतीने धार्मिक उन्माद वाढलाय, हिंदुत्व असेल, हिंदू राष्ट्र असेल, या हिंदू या धर्माला घेऊन असेल, त्याबद्दल त्या ठिकाणी भगतसिंग यांचं म्हणणं होतं. त्यांची धर्माची व्याख्या अशी होती की धर्म म्हणजे भीतीपोटी जन्माला घातलेला एक आजार आहे, भयंकर आजार आहे, जो दुःखाचं मूळ स्रोत आहे. परंतु त्या धर्माच्या नावाने या ठिकाणी देशामध्ये दंगली घडवल्या जात आहेत. त्याच हिंदू धर्माच्या नावाने या ठिकाणी अन्यायकारक वागणूक या ठिकाणी नागरिकांना दिली जाते. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की वर्तमान सरकार आज त्या क्रांतिकारांना पुन्हा सलाम, परंतु भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या विचारांना या ठिकाणी जमीनदोस्त करण्याचं काम या भारतीय जनता पार्टी सरकारने केलंय. आणि आजच्या दिवशी या तीन वीरांचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. म्हणून भगतसिंग यांना अपेक्षित असणारं राज्य, देशामध्ये भगतसिंग यांना अपेक्षित असणारं सरकार या ठिकाणी भविष्यात आम्ही आणू, त्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करू. आणि हे भांडवलशाही, हुकुमशाही सरकार सत्तेवरनं यांना हद्दपार करू आणि या ठिकाणी भगतसिंग यांना अपेक्षा असणारी क्रांती आम्ही घडवू, एवढंच सांगतो. जय भारत जय संविधान.